नमस्कार मित्रांनो, अजित रॉयल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण बोरिवलीला वेस्ट चालू आहे. सध्या जो व्हायरल तुम्ही इंस्टाग्रामला पार्क बघत असाल, तिथे सर्वात मोठा शिवलिंग आहे पार्कमध्ये. तिकडे आपण जाणार आहोत, ब्रह्मकुमारी पार्क. त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. बोरिवली वेस्ट पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा सुंदर असा पार्क आहे, जो की हिडन आहे. त्याची तुम्हाला माहिती देणार आहे मी. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला आता आपण तिकडे जाऊया. त्या साईडने गाड्या येत आहेत, त्या साईडला आहे बोरिवली स्टेशन. तिथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती हा जो पार्क आहे तो आपण एक्सप्लोर करणार आहोत. लक्षात ठेवा तुम्ही, रघुनाथ टॉवर बघा वरती. रघुनाथ टॉवरच्या समोरच एक्झॅक्ट आहे. इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. बघा वरती बघा, उद्यान दोन मुंबई महानगरपालिका. आता आपण आतमध्ये जाण्यानंतर जो व्हायरल जो शिवलिंग आहे तो तुम्हाला मी दाखवणार. केवढा मोठा आहे बघा. सुरुवातीला शिवलिंग बघा केवढा मोठा आहे. आज खूप व्हायरल असा शिवलिंग आहे, बघू शकता तुम्ही. बघा, महाराष्ट्रात खूप सारे पार्क बघितले असाल, पण तुम्ही असा शिवलिंग एवढा मोठा कोणत्या पार्कमध्ये बघितले नसाल. हा सुंदर असा पार्क आहे, जो की बोरिवली वेस्टला आहे. इथे येण्यासाठी तुम्ही 10 मिनिटात चालतही येऊ शकता, कारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ते. बघा, सुंदर असं इथं गार्डन सजवलेलं आहे. बघा, तुम्हाला पूर्ण दाखवणार नाही. याच्या साईडला एक अहिल्याबाई होलकर म्हणून एक गार्डन आहे, तोही आपण एक्सप्लोर करणार आहोत. कारण तो पण खूप सुंदर असा गार्डन बनवण्यात आला आहे. तिथे सेल्फी पॉईंट आहे ते वेगवेगळे, जे की तुम्ही अमेरिका वगैरे साईडला बघितले असाल. तुम्हाला दाखवणार मी. त्याआधी बघा इथे कसे फुले वगैरे आहेत, बघा कशा कुंड्या निर्माण केल्या आहेत. त्यानंतर बघा जिराफ वगैरे. तर तुम्ही लहान मुलांना घेऊन वगैरे इथे येऊ शकता. खूप कमी लोकांना या पार्कबद्दल माहिती आहे. बोरिवलीला तुम्ही येत असाल तर या पार्कमध्ये नक्की लहान मुलांना आणि तुम्हीही येऊ शकता. असा सुंदर पार्क आहे बघा, मिरोनी पार्क. इथून बघा कासव वगैरे बघा, जिराफ वगैरे बघा. त्यानंतर बघा मिलोनी पार्क आहे, तिथे काय काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा इथे लहान मुलांना प्लेग्राऊंड एरियामध्ये बघा, लहान मुले जे खेळतात गेम ते सर्व आहे तिथे. बघा बघू शकता. म्हणजे लहान मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि इथे बसायची वगैरे व्यवस्था पण खूप सुंदर अशी केलेली आहे. तुम्ही ते आल्यानंतर रिलॅक्स होऊ शकता. तिथे एक बघा, तिथे तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्या आधी बघून घ्या गार्डन. त्यानंतर तिथे एक सेक्शन आहे जिथे लेडीज वगैरे योगा वगैरे करतात, तो सेक्शन पण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्या आधी बघा इथे लहान मुलांना घेऊन येत आहे. तर लहान मुलांसाठी बघा कशी व्यवस्था केलेली आहे. फक्त लहान मुलांना साठीच नाही, तर जॉगिंग एरिया पण इथे आहे. बघा जिम एरिया पण इथे आहे, दाखवतो तुम्हाला. बघा जिमसाठी जे लागतं ते सर्व एक्सरसाइज इथे आहेत. बघा हे बघू शकता तुम्ही. तर जिम वगैरे जे बोरिवलीला राहतात ते वगैरे करू शकता तुम्ही इथे आल्यानंतर. बघा इथे दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर बघा हे गार्डनच्या इथं साईडला असणारा बघा छोटा सेक्शन आहे, तिथे बघू शकता कसं आहे बघा बनवलेलं. एक घर आहे त्यामध्ये. बघा सुंदर असा शिवलिंग पाहू शकता. त्यानंतर हा बघा, हा सेक्शनमध्ये बघा महिला आहेत, तिथे ध्यान वगैरे करत आहेत. त्यानंतर इथे बघा बसण्याची पण व्यवस्था खूप सुंदर अशी केलेली आहे. बघा इथे चालू आहे लेडीज लोकांचा ध्यान वगैरे. त्यानंतर इथे बघा बसण्याची व्यवस्था काय केलेली आहे. बघा खूप मोठा असा गार्डन आहे इथे बसण्यासाठी. बघा आता आपण पुढे जाऊया. पुढे पण एक सेशन चालू आहे, तोही तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा हा छोटा गार्डन बोलू शकता तुम्ही, पण त्याच्या साईडला असणारा जो अहिल्याबाई होलकर आहे गार्डन, तो खूप मोठा आहे. तो पण आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. मग सध्या तुम्ही इंस्टाला वगैरे बघत असाल रील्स, तर याच ब्रह्मकुमारी पार्कच्या आहेत आणि अहिल्याबाई होलकर जे आहेत त्या आपण तुम्हाला थोड्या टायमात दाखवणार आहेत. बघा ते बघा चालण्यासाठी बघा कसा फुटपाथ बनवून ठेवलेला आहे, जेणेकरून जे वयस्कर लोक आहेत ते आरामात चालू शकतात. त्यानंतर गार्डनमध्ये बसू शकतात. बघा सुंदर अशा कुंड्या कशा लावल्यात. आणि तो जो तुम्हाला घर टाईप दिसतोय, तिथे एक सेक्शन चालू आहे लेडीजचा. बोलून तुम्हाला इथे योगा वगैरे सर्व चालू असतं, प्रॅक्टिसेस वगैरे. हे बघू शकता कसं आहे इथे. सुंदर असा गार्डन निर्मिती केलेली आहे. आत्ताच गार्डन चालू झालं, 1 ते 2 महिने आधीच गार्डन हा चालू झाला असेल. पण इथे फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी एक नंबर आहे. बघा इथे आता मी थोडा वेळ बसलो, त्यानंतर बघा पूर्ण गार्डन आहे, एखादा ग्राउंड कसा असतो त्या टाईपमध्ये बनवलेला आहे सुंदर. हा पार्क तर आपण एक्सप्लोर केला. तिथून आपल्याला बघा या साईडला पुन्हा जायचं आहे. ज्या साईडने आपण आलो या साईडने जायचं आहे आपल्याला. पुन्हा तिकडे एक अजून एक पार्क आहे, त्याच्या जवळ 5 मिनिटाच्या अंतरावरती. त्या पार्कमध्ये आपण जाणार. तिकडे कसं आहे तेही तुम्हाला सांगतो. बघा तर आपण एक्सप्लोर केला पार्क. बघा शिवलिंग. आता आपण पुढे जाऊया. जो दुसरा पार्क आहे तो तुम्हाला मी दाखवतो. N1 लक्षात ठेवा. आपण ज्या साईडने आलो N1 लक्षात ठेवा. त्याच्या बरोबर अपोजिटला या रोडवरती बघा, या रोडवरती आपल्याला जायचं. तिकडे पुढे एक दुसरा उद्यान आहे, तो आपण एक्सप्लोर करूया. तेव्हा आपण त्या साईडने आलो. तेव्हा हे बिल्डिंग लक्षात ठेवा, श्रीमद गोकुल. श्रीमद गोकुल त्या समोरच अपोजिटला आहे मुंबई महानगरपालिका राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर उद्यान. ते आता आपण जाणार आहोत. तो पण एक खूप सुंदर असा आहे, दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन.
हा गार्डन आता आपण एक्सप्लोर करूया. बघा एक नंबर आहे. एंट्रीलाच बघू शकता तुम्ही कसलं भारी आहे बघा. एंट्रीच बघा एक नंबर आहे. व्हिडिओसाठी फोटोसाठी येऊ शकता तुम्ही. खूपच भारी आहे बघा. आतमध्ये जाऊया तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असा गार्डन आहे बघा. एंट्रीलाच बघा कशी फुलं आहेत. इथे तुम्हाला यायचं असेल तर 12 ते 4 या दरम्यान हा पार्क बंद असतो. त्यानंतर तुम्ही येऊ शकता. रात्री 9 पर्यंत चालू असतो बघा. बघू शकता तुम्ही एंट्रीलाच कसं आहे बघा. फुल वगैरे इथे फोटो वगैरे काढण्यासाठी खूप सुंदर असे एरिया आहेत. ते आपण एक्सप्लोर करायला आलो आहे बघा. इथून आपण एंट्री केली. आता आपण पूर्ण एरिया तुम्हाला दाखवणार आहे बघा. हे चालण्यासाठी जी केले ना, मला वाटतं 10 ते 15 मिनटं चालू शकतो एवढा एरिया बनवलेला आहे बघा. साईडला पूर्ण हरियाली आहे बघा. इथं रात्रीचा व्ह्यू तर वेगळा असेल लाईटमध्ये बघा. हे 3 कसे पॅनल दिसत आहेत. त्यानंतर बघा तिथे बसायला वगैरे कसं केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी. आता पूर्ण आपण ट्रॅक पहिला बघणार आहोत. त्यानंतर आतमध्ये गार्डनमध्ये काय काय आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्या आधी बघा हे बघा हा जो पॉईंट आहे इथे पण मस्त व्हिडिओ वगैरे करू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता असे बाहेरचे जे गार्डन असतात, तुम्ही दुबईला वगैरे बघितलं असाल गार्डन, त्या टाईपमध्ये इथे बनवण्यात आले आपल्या बोरिवलीमध्ये बघा. या अहिल्याबाई होळकर गार्डन आहे. तर तुम्ही बोरिवलीला येत आहे तर या गार्डनमध्ये पण नक्की या तुम्ही. बघा कसा ट्रॅक चालण्यासाठी आहे बघा. मी पण आता आलो आहे पहिल्यांदाच, कारण मी पण इंस्टाला वगैरे व्हिडिओ बघितलेले बघा. इथे बसण्यासाठी रेस्ट करू शकता तुम्ही. बसण्यासाठी आहे इथे चालल्यानंतर. त्यानंतर पुढे दाखवतो तुम्हाला. 5 ते 10 मिनटं चालण्यासाठी खूप सुंदर अशी जागा निर्माण केलेली आहे. त्यानंतर पुढे कोणकोणते सेक्शन आहेत तुम्ही स्टॉप करू शकता तिथे, म्हणजे आरामही करू शकता. असं नाही की फक्त ऊन लागेल तुम्हाला. सावलीचीही सोय करण्यात आली आहे जेणेकरून चालणाऱ्यांना काही त्रास नसावा. हे बघा इथे झाडे पण आहेत तुम्हाला दाखवतो आता. जसं पुढे जाऊ तसे एक वेगवेगळे सेक्शन तुम्हाला मी दाखवण्यात जाईल. पुढे बघूया. हे बघा या साईडने आपण जातोय तिथे पण बघा रेस्ट करायला आहे. ते तुम्हाला दाखवतो कसं आहे बघा. हे पूर्ण आता आपले एक अर्धा राऊंड झाला आहे बोलू शकता तुम्ही. तिकडे काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. या साईडला आता आपण जाऊया पहिलं. तिथे तुम्हाला बसण्याची कशी सिस्टम वगैरे आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवतो मी बघा. त्या साईडने चालत झालो. त्यानंतर बघा हा पहिल्या स्पॉटवरती होता तसा सेम टू सेम दुसऱ्या स्पॉटवरती पण आहे. तेव्हा कसं आहे बसायला बघा दाखवतो तुम्हाला. इथे कसं बसायला केले बघा प्लायवूडने. एक नंबर बघा बसण्यासाठी केले कसं. बसू वगैरे शकता तुम्ही. त्यानंतर बघा फोटो वगैरे काढण्यासाठी पण किती भारी आहे बघा. त्या साईडने व्ह्यू बघा पूर्ण गार्डनचा. एवढे गार्डन बघितले पण एवढी स्वच्छता पुढच्या गार्डनला नसते. एवढी स्वच्छता बघा या गार्डनला आहे बघा. चारी साईडने दाखवतो तुम्हाला. एक नंबर व्ह्यू आहे. आता आपण पुढे जाऊया. हा प्रत्येक पॉईंटवरती बनवलेला आहे बघा. ते आलो तिथे दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर आपण पुढे जाणार. तिकडे पण एक आहे आणि आता आपण जिथं थांबलोय तो आहे एक आहे. टोटल 3 आहे तसे रेस्टला. इथे बघा खारुताई आले बघा. ते बघा घेऊन आले सर्व झाड झुडपे बघा. तुम्हाला दाखवतो ते खारुताई दिसले आपल्याला गार्डनमध्ये बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही ते. आता आपण पुढे जाऊया बघूया. आता या साईडने बघा वॉशरूम वगैरे पण आहे तिथे. त्याची सोय करण्यात आली आहे गार्डनला. त्यानंतर इकडे बघा आपण हा अर्धा ट्रॅक तर पूर्ण केला आहे. या साईडले बघा जे दिसतंय तुम्हाला आतमध्ये बघा जे मशरूम टाईप, त्यामध्ये काय आहे नर्सरी टाईप आहे ते. त्यामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी बघा या साईडला बघा विहीर आहे एक छोटीशी बघा. ते पावसाळ्यात व्ह्यू वेगळाच असेल. जिथे पाऊस पडत असेल ना त्यावेळी इथे यायला पाहिजे, खूप भारी असेल. त्यानंतर बघा इथे पण बसण्याची सोय केली आहे. तुम्हाला बोललो ना एक आपण दाखवलं ते स्टार्टिंगला एक असे 3 बसण्याची सोय केली आहेत बघा. म्हणजे तुम्ही चालता चालता दमलात तर तुम्ही बसू शकता इथे. त्यानंतर बघा इथे लहान मुलांचे सेक्शन आहे तेही तुम्हाला मी दाखवतोय बघा. या साईडने व्ह्यू बघू शकता वरती बघा. पावसाचा जरा सीन झालाय पण पाऊस काय पडत नाही यावर्षी बघूया. बघा इथे लहान मुलं खेळत आहेत सर्व. नंतर बघा बसायला पण कसं बघा केलेलं आहे. बसण्याची व्यवस्था खूप सुंदर अशी केलेली आहे या साईडला बघा. आता आपला ट्रॅक थोड्या टायमातच पूर्ण होणार आहे. त्यानंतर मी आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे नक्की काय काय आहे आतमध्ये. ती नर्सरी टाईप दिसते त्यामध्ये कोणते फुले वगैरे आहेत तेही दाखवणार आहे तुम्हाला. आणि प्लेग्राऊंड एरिया वगैरे काय काय आहे तेही दाखवणार आहे ते बघा. त्याआधी आपण पहिला ट्रॅक कंप्लीट करूया बघा. आपण मग चालतोय मध्ये 5 ते 10 मिनटं आपला व्हिडिओ होतोय तेवढा मिनटं आपण चालतोय. विचार करा 5 ते 10 मिनटं तुम्ही इथे आरामात चालू शकता. हे बघा इथे लहान मुलं खेळण्याची मजा घेत आहेत बघा. इथे बसण्यासाठी पण खूप सुंदर अशा व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर बघा हा पॉईंट हे जो एंट्रीला आणि एक्झिटला सेम पॉईंट देण्यात आले. तिथे व्हिडिओग्राफीसाठी आणि फोटोग्राफीसाठी सर्वात बेस्ट आहे. तर तुम्ही नक्की या. याच्याबद्दल काय विचारायचं असेल तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये विचारा. हा बघा लहान मुलगा कसा खेळतोय बघा.
लहान मुलांची तर इथे मजा आहे, पण तुम्ही मोठे मुले वगैरे आपण फ्रेंड वगैरे सर्कलला घेऊन येऊ शकता इथे एन्जॉय करण्यासाठी. म्हणजे बसण्याची वगैरे खूप सुंदर अशी सोय आहे आणि तुम्ही इथं फोटोग्राफीसाठी हे करू शकता किंवा रील वगैरेही करू शकता. अशी जागा इथे डेव्हलप करण्यात आली. बघा या साईडला पण बघू शकता आतमध्ये ते 3 आणि हा एक चौथा. आतमध्ये पण बसण्यासाठी आहे बघा इथे बाकडे आहेत. तिथे प्लायवूडवरती बसायचं पण इथे बाकड्याची सोय केलेली आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तुम्हाला बोललो ना त्या गार्डनमध्ये ते एक्सरसाइजला होतं. इथेही बघा एक्सरसाइज तुम्ही इथे करू शकता. म्हणजे बघा जवळच किती सुंदर असं आहे बघा. एक्सरसाइजसाठी पण बघू शकता इक्विपमेंट कशी आहे. वेगवेगळे आहे. फक्त काही काही ठिकाणी गार्डनला 2 ते 3 इक्विपमेंट देतात. पण इथे प्रॉपर जेवढे इक्विपमेंट हवे असतात तेवढे सर्व देण्यात आले आहेत बघा. बघू शकता तुम्ही. ते इक्विपमेंट तुम्हाला दाखवलं मी. त्यानंतर आतमध्ये तुम्हाला नर्सरीसारखं दिसतंय बघा छत. त्याच्या खाली बघा अशी झाडे वगैरे लावण्यात आली आहेत म्हणजे छोटी. रोपटे वगैरे कसे आहेत ते बघा. कसला भारी व्ह्यू दिसतोय इथून. बघा इथे हरियाली आहे पूर्ण. पावसाळ्यात इथे एकच नंबर वाटत असेल बघा. ते बघा छोटंसं रोपटे वगैरे लावण्यात आले आहेत बघा. कसला व्ह्यू दिसतोय इथून एक नंबर. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. पुढे काय आहे बघूया. या साईडला पण बघा. आता आपण पहिला तर कव्हर केला. दुसऱ्यामध्ये बघा खूप सुंदर अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली बघा. वरती छोट्या छोट्या कुंड्या आहेत. त्यानंतर बघा इथे फुल आहे. जसं आपण एंट्रीला बघितला तसा सेम टू सेम फुल इथे पण आहे. इथे पण मस्त व्हिडिओग्राफीसाठी एक नंबर जागा आहे. चला आता आपण पुढे जाऊया बघा. ते 2 तुम्हाला दाखवले. तिसऱ्यामध्ये पण सेम टू सेम आहे. त्यानंतर बघा इथे लहान मुले खेळत आहेत. ते बघा लहान मुलांना खेळण्यासाठी काय काय आहे तेही तुम्हाला दाखवतो बघा. इथे घसरगुंडी आहे. तिथे झुला वगैरे आहेत 2-3 ते बघा दाखवतो तुम्हाला. या साईडला बघा ते दाखवलं. जे फोटोग्राफीसाठी एक नंबर आहे सेक्शन तो. त्यानंतर बघा इथे लहान मुलं खेळत आहेत. लहान मुलांना जर तुम्ही सोबत आणताय त्यांची मजा आहे इथे आणि तुम्ही येऊन इथे फोटो व्हिडिओज काढू शकता. बघा कसला व्ह्यू आहे. पावसाचे वातावरण झालंय पण सध्या पाऊस खूप कमी आहे. तुम्ही तर पाहताय बघा. पूर्ण पार्क बघा. हा आहे अहिल्याबाई होळकर पार्क. जो की बोरिवली स्टेशनपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्याच्या साईडला जो आपण ब्रह्मकुमारी पार्क आहे तोही आपण एक्सप्लोर केला आहे. तिथे तो सर्वात मोठा शिवलिंग आहे जो सध्या खूप ट्रेंडिंग आहे बघा. पुन्हा एकदा हा पार्क बघा. आपण आता जाणार आहोत. त्याच्या आधी पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही. आणि जिथं आपण एंट्री केली ते बघा फुल कसे आहेत सुंदर असे. त्याच्या साईडला काय बघा इथे पण बघा रिअल फुलं आहेत बघा. ते आपण एंट्री केली ते आहे. आता आपण जाणार आहोत. त्याआधी तुम्हाला बघा आपण एंट्री केली ते पुन्हा एकदा दाखवतो बघा. या हिल्याबाई होळकर उद्यान आहे. तुम्ही कधी येता इथे नक्की सांगा. बघा कशी एंट्री आहे. मी संध्याकाळचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता एंडिंगला आपण जाता जाता एकदा दाखवतो बघा. इथे तुम्ही आलात तर खूप सुंदर असा एक्सपिरियन्स असेल तुमचा. तुम्ही कधी आलात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठीमागे बघू शकता. तर आज आपण आलेलो बोरिवली वेस्टला. जिथे 2 उद्यान आहेत जे की हिडन आहेत. एक उद्यान आहे अहिल्याबाई होळकर आणि एक ब्रह्मकुमारी पार्क. ते आपण एक्सप्लोर केले. तुम्हाला याबद्दल काही पण क्वेरी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही एकदा तरी इथे नक्की या. खूप सुंदर असे पार्क आहे चालण्या वगैरेसाठी आणि एक्सरसाइजसाठी तर खूप भारी आणि लहान मुलांना घेऊन येण्यासाठी तर आणि फोटो वगैरे काढण्यासाठी खूप सुंदर असा हा पार्क आहे. तर तुम्ही कधी येता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा.